नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पेणमध्ये 15 मे रोजी राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलनाचे आयोजन. अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्था आयोजित राष्ट्रीय आगरी आध्यात्मिक संमेलन हे भव्य दिव्य संमेलन शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी पेण नगरपालिकेच्या मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. देशभरातील साधू संतांच्या उपस्थितीत होत असलेले हे पहिले राष्ट्रीय स्तरावरील आगरी आध्यात्मिक संमेलन असल्याने आगरी समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून पपू सदानंद महाराज, तुंगारेश्वर पारोळ वसई तसेच पुरुषोत्तमानंद पुरी महाराज, मागीरात पीठ कर्नाटक उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याच्या वनमंत्री गणेश नाईक हे असणार असून स्वागताध्यक्ष म्हणून पेणचे आमदार रविशेठ पाटील कार्यभार सांभाळणार आहेत. या ऐतिहासिक संमेलनासाठी अनेक मान्यवर राजकीय, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथींमध्ये खासदार बाळामामा म्हात्रे, खासदार संजय पाटील, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विश्वनाथ भोईर, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, उद्योगपती JM म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, नवी मुंबईच्या महापौर सुजाताताई पाटील, मंत्री जगन्नाथ पाटील, कामगार नेते महेंद्र घरात, आमदार राजेश मोरे, आमदार सुलभाताई गायकवाड, राजीपचे अध्यक्ष मंगेश वाखडीकर, भिवंडीचे महापौर नारायण चौधरी, माजी आमदार जयंतभाई पाटील तसेच थोर समाजसेवक सोया पाटील यांचा समावेश आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता शोभायात्रेने होणार असून सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत उद्घाटन सोहळा व पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडणार आहे. संस्थापक अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी आगरी समाजातील सर्व बंधू भगिनींना मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा ऐतिहासिक कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन केले आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.